प्रभात आमदार निवासमध्ये निकृष्ट जेवण दिल्यानं संजय गायकवाड यांनी मोठा राडा घातला। आकाशवाणी आमदार निवासातील कर्मचाऱ्याला गायकवाड यांनी मारहाण केली आहे। संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला फटकावलंय। निकृष्ट आणि वास येणारी डाळ दिल्यानं संजय गायकवाड यांचा चांगला संताप झाला। तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। सुरुवातीला संजय गायकवाड यांनी डाळीचा वास या कर्मचाऱ्याला घ्यायला लावला, त्यानंतर त्यांनी या कर्मचाऱ्याला मारहाण देखील केलेली आहे। आपल्याला निकृष्ट प्रकारचं जेवण दिल्यामुळे संजय गायकवाड यांचा चांगला संताप पाहायला मिळाला। निकृष्ट आणि वास येणारी डाळ दिल्यानं संजय गायकवाड संतापले। त्यांनी थेट कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे। तर मंत्रालयासमोरच असलेल्या कॅन्टीनमधून गायकवाडांनी जेवणाची ऑर्डर दिलेली होती। आकाशवाणी आमदार निवासातील हे कॅन्टीन ऑर्डर दिल्यानंतर अत्यंत निकृष्ट आणि वास येणारी डाळ दिल्याचा प्रकार पाहायला मिळाला। मंत्रालयासमोरील कॅन्टीनमधून गायकवाडांनी जेवणाची ऑर्डर दिलेली होती। आकाशवाणी आमदार निवासच्या खालीच हे कॅन्टीन आहे आणि त्या ठिकाणीच हा संपूर्ण प्रकार पाहायला मिळाला। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्यासोबत आहेत। गिरीश, आकाशवाणी आमदार निवासातील हे कॅन्टीन, या ठिकाणी संजय गायकवाड यांनी चांगलाच राडा घातलाय। आपण पाहतोय की काल रात्रीचा हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि दृश्य अत्यंत बोलकी आहेत। आकाशवाणी आमदार निवासात हा सगळा प्रकार घडलेला आहे। मंत्रालयासमोर हे आमदार निवास आहे, ज्यामध्ये कॅन्टीन आहे आणि याच कॅन्टीन मधून शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्या रूम नंबर 107 वर ऑर्डर दिली होती आणि अत्यंत निकृष्ट तसेच वास येणारी डाळ त्यांना देण्यात आली, असा आरोप त्यांनी थेट केलेला आहे। ही डाळ खाल्ल्यानंतर पोटामध्ये त्यांना मळमळू लागलं। यानंतर थेट आमदार महोदयांनी कॅन्टीन गाठल्यानंतर इथे असलेल्या कर्मचाऱ्यांना आधी या डाळीचा वास घ्यायला सांगितलं आणि त्यानंतर त्यांना फैलावर घेतलं। कशा पद्धतीने तुम्ही निकृष्ट जेवण जर आमदारांना देत असाल तर सर्वसामान्यांची इथे काय अवस्था होत असेल, असा प्रश्न देखील त्या कॅन्टीन चालकांना विचारला आणि यानंतर कॅन्टीनच्या आतमध्ये असलेल्या किचनची देखील त्यांनी पाहणी केली, जे अत्यंत निकृष्ट दर्जाचं जेवण तयार करतायत असा सुद्धा त्यांनी आरोप केलेला आहे। याचे पडसाद आता विधानसभेमध्ये सुद्धा उमटण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पण या सगळ्या राड्या दरम्यान संजय गायकवाड यांचा जो राग आहे तो सुद्धा अनावर झाला आणि त्यांनी या सगळ्या कॅन्टीन चालकांना तसेच तिथल्या कर्मचाऱ्यांना खडे बोल सुद्धा सुनावलेले आहेत। सागर, नक्कीच गिरीश, धन्यवाद या माहितीसाठी। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। सुरुवातीला आमदार संजय गायकवाड यांनी डाळीचा वास इथल्या कर्मचाऱ्यांना घ्यायला लावला, त्यानंतर त्यांनी या कर्मचाऱ्यांना मारहाण देखील केलेली आहे। त्यामुळे ऐन अधिवेशन काळात हा संपूर्ण प्रकार घडल्यामुळे आता सभागृहात देखील याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे। बंद करा बिल आमदार दे वास घेऊन पण सिटिंग सुरू काय खवलतील हा अरे मरण नाही एखादा माणूस तसा खाल्ल्यावर तू आमदार खाऊ घालतो, लोक काय बोलतील आराम करा। मला असं का होईल, तुम्हाला काय खवाल दिले दुसरं काय हे लोक सांगू मला। हे संतोष हे जरा पॅक कर आणि पुढे अंडर बोलव।